नमस्कार, मी मृणाली पुळंकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. दुपारचे 1 वाजलाय. पाहुयात राज्यात काय घडामोडी घडत आहेत. पंढरपुरात रोहित पवारांच्या आंदोलनस्थळी महिलेची वेगळीच मागणी. आंदोलनस्थळी महिलेचा पवारांनाच विरोध. तुमचं सरकार आणा आणि कर्जमाफी करा, महिलेची मागणी. बारामतीच्या इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा रास्ता रोको आंदोलन. रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा. शेतकरी कर्जमाफीच्या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन. उपोषणाचं ढोंग शेतकऱ्यांनी ओळखलं. राम कुलकर्णींचं वक्तव्य. उपोषण शेतकऱ्यांचं नसून महाविकास आघाडीचं, कुलकर्णींचा आरोप. पालघरमध्ये अवैध मद्य तस्करीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाईत 142 बॉक्स मद्य, 3 चारचाकी वाहनं जप्त. पुण्यातील आळंदी घाटावर दहशत माजवणारे दोघे जेरबंद. आरोपींकडून कोयते, सत्तूर आणि गुप्ती जप्त. आळंदी परिसरात खळबळ. धाराशिवच्या कळंबमध्ये शेत रस्त्याच्या दुरवस्थेमुळे शेतकरी अडचणीत. बैलगाडीसह बैल चिखलात फसला. शेतरस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, शेतकऱ्याचा आरोप. रायगडच्या चराई येथे दुचाकीची एसटी बसला धडक. दुचाकीस्वार गंभीर जखमी. अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलिसांमार्फत सुरू. अकोल्यातील बाळापूरच्या नागरिकांचं महावितरण कार्यालयावर ठिय्या आंदोलन. वीज पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक आक्रमक. पुण्याच्या खेडमध्ये चासकमान धरणात 5.70% पाणीसाठा. अनेक गावांना करावा लागणार पाणी टंचाईचा सामना. संतनगरी शेगावात पुरुषोत्तम अधिक मासाची समाप्ती. श्रींच्या दर्शनासाठी राज्यातून भाविक दाखल. श्रींच्या दर्शनासाठी 3 ते 4 तासांची रांग. संतनगरी भक्तिरसात न्हाली. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.